तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावमध्ये ही रॅली या ठिकाणी निघालेली आहे। जळगाव पालिकेसाठी देखील भाजपने कंबर कसली आहे। मुख्यमंत्र्यांची जळगावमधली ही प्रचार रॅली आणि जळगावचा सर्वांगीण विकास करणार, पुढच्या 5 वर्षांमध्ये विकसित जळगाव करणार असं आश्वासन देखील फडणवीसांनी यावेळी दिलं आहे। जळगाव पालिकेसाठी भाजपच्या सगळ्या उमेदवारांसाठी इथे प्रचार रॅली काढण्यात आली आहे। शिवसेना आणि भाजप या ठिकाणी एकत्रित निवडणुका लढवत आहेत। गुलाबराव पाटील हे देखील या रॅलीमध्ये फडणवीसांसोबत आहेत। तर जळगावमध्ये पालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी ही गुलाबराव पाटील यांच्याकडे, शिवसेनेतनं आणि भाजपकडनं गिरीश महाजन यांच्याकडे आहे। तर इथल्या सगळ्या उमेदवारांसाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही प्रचार रॅली महाविजय रथ या ठिकाणी घेऊनच ही प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे। पुढच्या 5 वर्षांमध्ये विकसित जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगावमध्ये जो आहे रोड शो या ठिकाणी पार पडत आहे आणि त्या रोड शोला या ठिकाणी जी आहे आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने नागरिक जे असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, या रोड शो मध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि महापालिकेच्या ज्या आहेत 75 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे। या ठिकाणी जे आहे महापालिका भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा महायुतीमध्ये या 75 जागा लढत आहे। त्यापैकी 12 जागा या महायुतीच्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि त्यानंतर उर्वरित उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावमध्ये आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांचा जो आहे या जळगाव शहरामध्ये रोड शोला सुरुवात झालेली आहे। रोड शो पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जळगावच्या विकासाचा जो रोडमॅप होता तो रोडमॅप या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे आणि जळगावच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीने निधी कमी पडणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। अशा पद्धतीने आता मोठ्या अपेक्षा ज्या आहेत जळगावकरांना या मुख्यमंत्र्यांकडून लागलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे की महायुतीचं सरकार या ठिकाणी होईल आणि महापौर हा महायुतीचाच होईल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमचा किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। तर जळगावमधून मुख्यमंत्र्यांची प्रचार रॅली निघाली आहे। महाविजय रथ घेऊन मुख्यमंत्री या प्रचार रॅलीमध्ये, शिवसेना भाजप या ठिकाणी युतीमध्ये निवडणूक लढवत आहेत। पुढच्या 5 वर्षांमध्ये विकसित जळगाव करणार असं आश्वासन या ठिकाणी फडणवीसांनी दिलं आहे। तर शिवसेनेकडनं या संपूर्ण जळगाव पालिकेची जबाबदारी गुलाबराव पाटील आणि भाजपकडनं गिरीश महाजन यांच्यावर असणार आहे। जोरदार प्रचार सध्या या ठिकाणी सुरू आहे। तर जळगावातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रचार रॅली, जळगावमध्ये या प्रचार रॅलीसाठी मोठा प्रतिसाद मिळताना देखील पाहायला मिळते। पुढच्या 5 वर्षांमध्ये विकसित जळगाव करणार असं आश्वासन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे।